नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे गौरा गणपती आणि संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थीच्या आणि गौरा गणपतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, हा बॅकग्राऊंड या वेळेला इग्नोर करा, कारण तिसऱ्या व्हिडिओमध्ये लगातार हाच बॅकग्राऊंड येतो। कारण आपण ही रात्री व्हिडिओ सुरू करतोय, त्यामुळे हा बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला भेटेल। आणि जर दिवसा व्हिडिओ सुरू केली तर आपल्याला लिव्हिंग रूमचा किंवा बाहेरचा बॅकग्राऊंड बघायला भेटेल। कारण जशी लाईट ब्राईट लाईट येते तसे आपल्याला व्हिडिओची स्टॅटिंग करायला लागते, कारण व्हिडिओची स्टॅटिंग तुम्हाला भारी झालीच पाहिजे। त्यामुळे हा बॅकग्राऊंड इग्नोर। आजच्या व्हिडिओला बघत राहा, कारण आजची व्हिडिओ होणार आहे खास। आज आपण झालो लालबागच्या दर्शनाला। आता तुम्ही विचार करा, लालबागचं दर्शन अजूनपर्यंत कसं काय? तर पनवेलमध्ये होणार आहे आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन। तर आपण चाललोय मार्केटच्या राजाचं दर्शन करायला। तसं तर सेम टू सेम तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन केल्यासारखं वाटेल। तर तुम्ही हात माझ्यासोबत पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन करायला। तर त्याच सोबत तुम्हाला होणार आहे लालबागच्या राजाचं दर्शन। तर चला मग भेटू आपण डायरेक्ट पनवेलला भाजी मार्केटमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही इथे गौरा गणपतीचं दर्शन येत तर तुम्हाला महाराजांच्या स्टॅच्यूच्या इथे तुम्ही येतात तर तुम्हाला इथे ही एंट्री दिसेल। आणि आतमधला मॉल बघाल तर वेडे बोलणार। तर त्याला आतमध्ये शिरा पण तुम्ही दर्शन करायला येतात तर तुम्हाला दर्शनासोबत इथे शॉपिंग करायला पण भेटेल। बुधवारच्या बाजार बुधवारचा बाजार भरला गर्दी खूप जास्त गर्दी आणि लाईन पण खूप मोठी आहे। लाईन बघा इथून सुरू झाले, इथून लाईन स्टार्ट झाली। लोक दर्शनाला आले तर बुधवारच्या बाजाराला ते कळत नाही आणि गर्दी येड्यासारखी गर्दी बघा। खूप जास्त गर्दी, खूप जास्त गर्दी। ही लाईन इथून आजपर्यंत अजून आणि अजून मंडप तिकडे आहे, मंडप तिकडे पुढे आहे अजून, आणि लाईन इथून अजून फिरते। आणि ही लाईन अजून इथपर्यंत आणि हा इथे मंडप आलाय त्याच्यामध्ये। मंडपाच्या जवळ आलो आपण आणि जास्तच आहे आणि गर्दी पण खूप जास्त। आतमध्ये बँकेचा हिसाब आहे, तेव्हा बँकेच्या सोबत पण बघायला भेटेल आणि दर्शन केलं सर्वांच्या माहितीसाठी
तर मित्रांनो आपण दर्शनाला काही थांबलो नाही, कारण खूप जास्त गर्दी आहे आणि खूप वेळ गेला असता आणि आजचा एक टाइम उपवास आहे, तर तो सोडायला यायचा होता घरी, त्यामुळे मग दर्शनाला थांबलो. उद्या जाऊ दर्शनाला आणि उद्या तुम्हाला नक्की तिथलं दर्शन घडवीन मी. तर आज आलोय घरी, आता चाललोय घरी जातो, आज उपवास सोडतो आणि मग सकाळी आपण नक्की दर्शनाला जाऊ. तर थांबतोय मग आता. The next day. आपण रात्री आलो होतो, पण रात्री दर्शन नाही आलं, तरी पण आता तुम्ही बघू शकता इथं आता पण लाईन आहे. आपण मुख दर्शन आता पण करणार आहोत. ही लाईन बघा, गर्दी तर अजून चालूच आहे. इथून मुख दर्शनाची आहे आज स्टेज आहे इथून, आणि मुख दर्शन करणार आहोत आपण. तर मित्रांनो मुख दर्शन घ्या तुम्ही मार्केटच्या राजाचं आपल्या. तर मित्रांनो आपण चरण स्पर्श काही लाईनीला भेटला नाही, पण मुख दर्शनाच्या लाईनीला उभं राहून आपण मुख दर्शन घेतला. मुख दर्शनाला पण खूप गर्दी वाढत चालली आणि चरण स्पर्शाला तर खूप जास्त गर्दी आहे. ही अजून लाईन बघा तुम्ही, खूप जास्त. आणि संध्याकाळी आज निघणार आहे, त्यामुळे लाईन संध्याकाळपर्यंत राहील. आपण परत संध्याकाळी विसर्जनाला पण येऊ. तर चला मग आपण आता दर्शन घेतलं, आता दुसऱ्या गौऱ्याचं दर्शन घेऊ. अजून बघू दुसऱ्या कुठल्या गौऱ्या, नाही तर मग आपल्याला आत्याच्या इथं जायचं, तिकडे आपण जाऊ. नक्की गावचं हे करणार आहोत.